स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। जागा पाहून तुम्हाला कळलंच असेल आपण कुठेतरी छान ठिकाणी आलेलो आहोत आणि हे आहे आमचं एक स्टेकेशन जे आहे मुंबई नवी मुंबईपासून अगदी जवळ, ज्याचं नाव आहे द फार्म हाऊस। हा आमचा स्टेकेशन खूप स्पेशल आहे कारण की हा आमचं बेबी मून स्टेकेशन आहे। एक बेबी मून ट्रिप ऑलरेडी आपली मँगलोरला झालेली आहे, पण तेव्हा आम्ही ते डिस्क्लोज केलं नव्हतं। हा व्हिडिओ आमचा लेटच येईल। आमच्या व्हिडिओचे स्पीड पाहता बेबी आलेला असेल आणि एखादी पोस्ट आम्ही टाकलीच असेल। हे आमचं बेबी मून आहे, त्यामुळे आम्ही मुंबईच्या जवळ कर्जत, नेरळ, लोणावळा अशा ठिकाणी जागा पाहत होतो कुठे जाता येईल, पण बरेचसे छान छान प्लेसेस हे खूप जंगलाच्या आत होते, ऑफ रोडिंग होतं आणि ह्या स्टेजला आम्हाला सेफ ठिकाणी जायचं होतं आणि जवळ कमीत कमी मला प्रवास करता येईल असं, आणि त्यामुळेच आम्ही हे द फार्म हाऊस निवडलेलं आहे। पूर्ण या फार्म हाऊसचा आम्ही टूर देऊच, इथे काय काय आहे ते दाखवूच। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हे नवी मुंबईपासून फक्त अर्धा तासावर आहे। चौक गावाच्या आधीच येतं हे। मेन हायवेपासून फक्त 5 मिनिटाचा रस्ता आहे इथे येण्यासाठी। याचे ओनर हे आपले फॉर्मर इंडियन क्रिकेटर ज्यांचं नाव आहे संदीप पाटील ते आहेत। ते हे ओन करतात। आम्ही तर एकदम मेन उन्हाळ्यामध्ये मे महिन्यात आलेलो आहोत। पावसाळ्यात हे अतिशय सुंदर असणार आहे। कडाक्याच्या उन्हात येऊनही इथे किती हिरवळ आहे तुम्ही पाहू शकता। मागे लेक आहे आणि आपल्या मागे सह्याद्री दिसतोच, आणि इथे आल्यालाच कळतं खूप मेंटेन केलेलं आहे। खूप सुंदर झाडे लावलेली आहेत। खूप छान वाटतं इथं आल्यावर। मेन हायवेपासून ह्या फार्म हाऊसपर्यंत यायचा रस्ता जो आहे 1-1.5 किलोमीटरचा रस्ता जो थोडासा खराब आहे, ऑफ रोडिंगच बोलू शकता। पावसाळ्यात तर तो अतिशय खराब असणार आहे आणि याचं लोकेशन तुम्हाला गुगल मॅपवर इझिली मिळेल। हे 4 प्रकारचे वेगवेगळे स्टेज आहेत। एक आहे विला, जिथे तुम्ही मला वाटतं तो 3 to 4 BHK विला आहे आणि तिथे तुम्ही 15 लोकांपर्यंत राहू शकता। त्याच्यानंतर एक स्टोन कॉटेज म्हणून आहे, तिथे 4 लोकांसाठी मॅक्स 4 लोक राहू शकतात, आणि 2 वेगळ्या प्रकारचे सेपरेट कॉटेजेस आहेत। त्यातलं एक कॉटेज आम्ही बुक केलं आहे आणि त्याच्याच बाजूला सेपरेट एरियामध्ये 2 कनेक्टेड कॅबिन्स आहेत। तर त्यातलं एक कॅबिन आम्ही बुक केलं आणि एक सेपरेट कॉटेज आम्ही बुक केलं, त्याची रूम टूर देते। तर हे सेपरेट कॉटेज आहे, द कॉटेज असं याचं नाव आहे, लेक साईड कॉटेज। समोर पाहिलं तर लेक आहे। कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे, आम्हाला जसं आवडतं सेज ग्रीन, आणि तो कॉमन कलर आमच्या घराचीच कॉम्बिनेशन आहे। बेड आहे, इथे मस्त सिटिंग एरिया आहे आणि बाहेरही सिट आउट एरिया आहे। तर इथे तुम्ही बसून खाऊ शकता किंवा पुस्तक वाचू शकता। AC आहेच, पण पंखाही दिलाय जास्त गरम झालं तर, आणि फ्रीज आहे। इथे तुम्ही तुमचे जॅकेट्स कपडे काही अडकवू शकता। हे केटल आहे, एक्स्ट्रा बेडशीट वगैरे दिलेलं आहे। अडकवायला दिलं असल्यामुळे इथे वॉर्डरोब नाही आहे। मस्त असं वॉशरूम आहे। ही एक बुक केले जे तुम्हाला कॉटेज सांगितलं, आणि ते एक आहे, तर तिथे आम्ही स्टे करतोय कारण की त्याचा व्ह्यू जास्त चांगला आहे। आणि हे जे 4 रूम्स आहेत म्हणजे 2 टाईपच्या कॉटेजेस, त्याच्या समोरच तलाव आहे, त्यामुळे लेक फ्रंट असं त्यांनी नाव पण ठेवले। आपण युरोपियन देशामध्ये कसे कॅबिन्स पाहतो तसंच आहे। बरं झालं 2 वेगवेगळ्या टाईपच्या रूम बुक केल्या, कारण की हा व्ह्यूसाठी छान आहे आणि ते स्पेशियस लक्झरी म्हणून छान आहे। ही तशी पाहिली तर त्या रूमपेक्षा छोटी आहे, पण छान आहे। ह्याचंही कलर कॉम्बिनेशन मस्तच आहे। इथेही पुस्तकं ठेवलेली आहेत। इथे बसायला सेपरेट नाही आहे तिथे जे होतं ते, आणि थोडीशी कॉम्पॅक्ट आहे, आणि इथेही फ्रीज वगैरे सगळं आहे, आणि इथे असे छान हँगर्स आहेत त्यांनी ठेवलेले, आणि हे वॉशरूम। मेन गोष्ट त्यांनी जे कलर कॉम्बिनेशन वापरलेलं आहे त्याच्यामुळे खूप छान वाटतं। आपण मस्त एखाद्या निवांत ठिकाणी आलं असं वाटतं। आणि ज्यांनी इंटेरियर केलं आहे म्हणजे त्यांनी एक्सपेन्सिव्ह इंटेरियर नाही केलं, छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे कलर कॉम्बिनेशन, छोटे लॅम्प लावलेत, पुस्तकं ठेवलं आहे, छोटंसं टेबल केबिन, त्याची जी चॉईस आहे म्हणजे ते एक्सपेन्सिव्ह नाही आहे, पण खूप असं कलर कॉम्बिनेशन आहे, ते मस्त मस्त चॉईस असल्यामुळे खूप छान वाटतं। हे छान पार्किंग आहे। या कॉटेजेसचे तर रूमच्या जवळच आहे, आम्ही गाडी तिथेच लावलेली आहे। तर आता आपण पाहूया ह्या पूर्ण परिसरात काय काय आहे, तुम्हाला काय काय करता येईल। ॲक्च्युली लेक असल्यामुळे तसं काही गरज नाही आहे, तुम्ही शांत चिल मारू शकता इथे येऊन,
आणि ह्या लेकलाही जाता येतं, तुम्ही थोडंसं विचारून त्यांना जाऊ शकता. तिथे छोटंसं स्विमिंग पूल आहे, हॅमॉक आहे तिथे छानपैकी आणि ग्रीनरी आहे खूप जास्त. तर हे खूप छान वाटतं. तुम्ही जर पाहायला गेलात कर्जत लोणावळ्याच्या प्रॉपर्टीज इतक्या जास्त आहेत आणि हे खूपच बजेट फ्रेंडली आहे. बजेट फ्रेंडली म्हणजे आम्ही एकदा कॉटेज घेतले जे लेकच्या समोर आहे, ते काहीतरी 3,500ला आहे. आणि दुसरं जे आहे ते आमचं कॅबिन आहे ते 3,200 रुपयाला पडलं आहे. आणि हे तुम्ही कसं बुक करायचं, तर त्याच्यासाठी तुम्हाला Airbnbवर जायला लागतं. Airbnb थ्रू तुम्ही बुक करू शकता. त्याच्या लिंक्स मी देते. तुम्हाला Airbnbवर थोडे जास्त प्राईस दिसतील. तुम्हाला डायरेक्ट बुक करायचं असेल तर इथला कॉन्टॅक्टही मी देते. त्यांना तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला कमी रेटमध्ये मिळेल. आणि हे चार्जेस आत्ता आहेत, सीझनप्रमाणे बदलूही शकतात. आणि इथे एकदा स्टोन कॉटेज आहे, तिथे 4 लोक राहू शकतात. आम्ही जे घेतलं तिथे 2 लोक राहू शकतात. एक्स्ट्रा माणूस असेल तर 700 रुपये एक्स्ट्रा द्यायला लागतात. आणि ह्याच्यात काहीच जेवण इन्क्लूड नाही आहे. त्याचप्रमाणे तुम्ही मोठा ग्रुप असेल तर तुम्ही तिथे एक विला आहे, मी नंतर दाखवते तो विला. तिथे 10-15 लोक राहू शकतात. त्याचे रेट्स मला माहिती नाही आहेत, पण Airbnbवर 12,000 तुम्हाला मिळेल 10-12 लोकांसाठी. आणि इथे ट्री हाऊसही आहे, तिथेही आपण जाऊ. तर जो तुम्हाला मी विला म्हटलेला जिथे 10-12 लोक राहू शकतात तो इथे आहे. आणि स्टोन कॉटेज इथे आहे. आणि स्टोन कॉटेजच्या बाहेर तुम्हाला असं झोपाळा, हॅमॉक वगैरे आहे, तुम्ही एन्जॉय करू शकता. म्हणजे छान जागा आहे. त्या विलामध्ये ऑलरेडी एक मोठा ग्रुप आलेला आहे, त्यामुळे जर आम्हाला चान्स भेटला तर दाखवू, नाही तर बाहेरूनच बघावं लागेल. आणि हा छान असा बसायला एरिया आहे, तुम्ही पाहू शकता. लेक आणि सावलीमध्ये आपण बसलो. आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बार्बिक्यूही करू शकता त्यांना सांगून. इथल्या काही गोष्टी म्हणजे हे पेट फ्रेंडली आहे. तुम्ही इथले पेट्स आणू शकता. आमच्या बाजूला आहेत, त्यांनी 3 कुत्रे आणलेले आहेत आणि इथे एक आम्हाला शिजू दिसलेला आहे. त्याच्यानंतर इथे नेटवर्क पण आहे आणि त्याचबरोबर त्यांनी प्रत्येक रूममध्ये एक वायफाय दिलेला आहे, राउटर आहे. त्यामुळे असं स्वतःचा वायफाय असल्यासारखं खूप फास्ट आहे तो. आणि ते इतक्या जवळ आहे मुंबई पुण्याच्या, तुम्ही इथे वर्क फ्रॉम होमही करू शकता, कारण की सेपरेट राउटर आहे आणि इतकं फास्ट स्पीड आहे. त्यामुळे वर्क फ्रॉम होमसाठीही खूप चांगली जागा आहे, कारण की बजेट फ्रेंडली पण आहे. त्याचबरोबर पाहायला गेलं तर हे कपल फ्रेंडली आहे. सिनियर सिटीजनही इथे आरामात येऊ शकतात. आणि इथे चालायला छान प्लेन जागा आहे, असं चढउतार जास्त करावा लागत नाही. आणि तसं पाहायला गेलं तर इथे लहान मुलांनाही एन्जॉय करायला भरपूर काही आहे. स्विमिंग पूल आहे, प्रचंड मोठी जागा आहे जिथे तुम्ही तुमचे खेळणी आणून खेळू शकता. तळं आहे, झोपाळा आहे. ही जी जागा आहे ती प्रत्यक्षात खूप सुंदर आहे. म्हणजे फोटोत पण इतकी छान वाटली नव्हती. फोटो मला इतके काही वाव वाटले नव्हते, पण इथे आल्यावर कळते खूपच सुंदर आहे. तळं आहे, मागे सह्याद्रीच्या रांगा आहेत, खूप सारी ग्रीनरी आहे आणि इतकं सुंदर आहे. तुम्ही नक्कीच इथे या आणि तुम्ही इथे आल्यावर नक्कीच सरप्राईज व्हाल. लंच आम्ही ऑर्डर केलेलं ते आलेलं आहे. तर आम्ही 4 लोक असल्यामुळे जिरा राईस, दाल फ्राय, चिकन ग्रेव्ही आहे, त्याच्यानंतर बैंगन मसाला आहे, भाकरी, चपाती. तुम्ही तुमच्या रूममध्येही जेवायला बसू शकता किंवा बाहेरही बसू शकता. पोट भरून जेवलेलो आहोत, पण बाहेर छान वारा सुटला आहे तर आम्ही इथे निवांत बसलो. थोडा वेळ इथेच असं बसूया. तर आम्ही मस्तपैकी एक झोप काढली, थोडं ऊन होतं तर, आणि उठलो आहे. आता स्नॅक्स ऑर्डर केला आहे, थोड्या वेळात येईलच. तोपर्यंत आम्ही एक चक्कर मारून येतो. आता तर किती छान स्विमिंग पूल दिसतं. इथे छान छोटंसं स्विमिंग पूल आहे, तिथे तुम्ही मजा घेऊ शकता. आणि सनसेट, सह्याद्रीची रांग आणि स्विमिंग पूल असं थोडं इन्फिनिटी पूल टाईपच फील आहे. इथेही एक प्लंज पूल आहे आणि विला इकडे आहे आणि हे ट्री हाऊस. आणि लेकला एंट्री नाही आहे, सगळीकडून बंद आहे. तर आपल्याला लेकला दुसरीकडून जावं लागेल. आणि तिथे लिहिलं आहे त्यांनी, फार्म हाऊसवाल्यांनी, की एंट्री करू नका म्हणून.
तर तिथे लोक आहेत आणि जो विला दिसतोय तो खूप मोठा आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता. उद्या त्यांनी चेकआउट केला तर तुम्हाला दाखवायला जमलं तर मी दाखवेन. तर द फार्म हाऊसची एंट्री तिकडून होती. या प्रिमायसेसमध्येच कॅम्प साईट आहे. 8 ते 9 टेंट्स आहेत या कॅम्प साईटमध्ये. इथे जेवणासाठी छानसं छोटंसं रेस्टॉरंट टाईप केलेलं आहे आणि तिकडे वॉशरूम्स आहेत. म्हणजे तुम्हाला आणखीन कमी पैशात राहायचं असेल तर तुम्ही टेंटमध्येही राहू शकता. मला आधी वाटलं हे द फार्म हाऊसवाल्यांचंच असेल, पण ते डायरेक्टली त्यांना कनेक्टेड नाही आहे त्यांच्या प्रिमायसेसमध्ये. तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर द कॅम्प टाऊन इथे जाऊन बुकिंग करा. ह्यांच्या इथून लेकला एंट्री आहे. तुम्ही लेकला जाऊ शकता. स्नॅक्स टाईम झालेला आहे. इतकी भूक नसल्यामुळे आम्ही 1 प्लेट भजी आणि वडापाव मागवलेला आहे. चहा कॉफी. गुड मॉर्निंग. हा आमचा दुसरा दिवस आहे आणि आम्ही सकाळी उठलो, मॉर्निंग वॉक केला आणि आता ब्रेकफास्ट मागवला आहे. रूममध्येच खातो आहे कारण की बाहेर खूप गरमी आहे. रूममध्ये AC खाता येईल. पोहे, उपमा, ब्रेड बटर, चहा मागवलेला आहे. तर आता आमचा फार्म हाऊसमधून चेकआउटचा टाईम झाला आहे. प्रोज म्हणजे तुम्हाला हे खूप बजेट फ्रेंडली मिळतं. लोकेशन चांगली आहे, सर्व्हिस चांगली आहे. कॉन्सबद्दल सांगायचं तर जेवण ठीकठाक होतं, म्हणजे एवढं वाव नव्हतं. आणि मी तुम्हाला एक गोष्ट काल सांगितली की हे पेट फ्रेंडली आहे. पण पेट फ्रेंडली आहेच, पण पर डॉगचे त्यांचे पर नाईटचे 500 तुम्हाला द्यायला लागतात. म्हणजे इथे जे एक गेस्ट आलेले त्यांच्याकडे 3 डॉग होते तर त्यांनी 1500 रुपये पे केले असतील त्या दिवसाचे. तर अशा आहे. तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कारण की आमचे असे इन्फॉर्मेटिव्ह स्टेकेशन्स खूप येणार आहेत. मॅक्सिमम डिटेल्स आम्ही ह्या व्हिडिओमध्ये सांगूच आणि काही मिस झालं तर आपली वेबसाईट आहेच तिथे आम्ही सांगूच. आणि तुम्हालाही वाटलं की आम्ही आणखीन काहीतरी असं व्हिडिओमध्ये टाकत राहावं तर तुम्ही कमेंट करून सांगा.